कुडाळ बस स्थानका शेजारील पार्सल ऑफिसमध्ये राबवण्यात येत असलेल्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रावर नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे। सुविधांचा अभाव आणि संथ प्रक्रियेमुळे लांबून येणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मी कासे बागवाडीतून सत्यवान गंगाराम कुडाळकर हे एसटीचं काय स्मार्ट कार्ड तिकीट द्यायचं आहे त्याच्यासाठी आलोय। आज 4-5 वेळा मी येऊन गेलेलो आहे। तिथे जो नंबर दिला आहे तो कॉन्टॅक्ट लावल्यानंतर होतच नाही, नंबर फोन स्विच ऑफ म्हणून सांगताय। आज मी सकाळी फोन केला तर जो मुलगा आज आहे त्याच्या आईने उचलला आणि त्यांनी काय सांगितलं आज चालू आहे तुम्ही जावा म्हणून। मी आलोय जो आता मी रिक्षाने आलोय काळच्यावरून। इकडे जे आता माझ्या पुरीची 2-3 बायका आमच्या वाडीतल्याच गेल्या। त्या बोलतात आम्ही 10:30ला काहीतरी इथे आलोय, ते जस्ट आता गेल्या। 10:30 म्हणजे जवळजवळ 3 तास झाले। इकडे जी व्यवस्था आहे ज्या पायऱ्या गिऱ्या जे योग्य आहे की गैरसोयीच्या वाटतं तुम्हाला? नाही, इथे ज्या सोयी आहेत ना ते ज्येष्ठ नागरिकाला थोडं त्रासदायकच आहे बघायला गेलो तर, कारण हे सगळ्यांसाठी केलं आहे की नाही, तर त्याप्रमाणे थोडी बहुत तरी सुविधा पाहिजे ना इथे। नाही तर 2 काउंटर ते चालू ठेवायचं। NCMC ही सुविधा लोकांना देण्यासाठी या ठिकाणी कुडाळ बस स्टँड या ठिकाणी बघाल तर स्मार्ट कार्ड योजनेसाठी ही गर्दी जमली आणि या ठिकाणी पाहाल तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या पण जास्त आहे। सकाळी 9:30 वाजता आलेले घरातून आलेले नागरिक 12:30 पर्यंत त्यांचे स्मार्ट कार्ड निघत नाहीत, त्यांचे OTP निघत नाहीत। आतमध्ये पाहाल तर तुम्ही ज्या ठिकाणी हे स्मार्ट कार्ड काढलं जाते त्या ठिकाणी ज्येष्ठांना बसण्याची साधी व्यवस्था पण नाहीये। आतमध्ये बघाल तर व्हेंटिलेशन पण नाहीये, एखादा वृद्ध या ठिकाणी चक्कर येऊन पडेल अशा प्रकारची या ठिकाणी शासनाची व्यवस्था आहे। शासनाचा हा भोंगळ कारभार आहे आणि शासनाने या ठिकाणी तात्काळ लक्ष द्यावं। खेड्यापाड्यातील लोक हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी कोणत्या तरी आशेने आज कुडाळचं हे स्थानक म्हटल्यानंतर एकदम घोडगे सोनवडे या ठिकाणी लांब लांबची गावं आहेत, शिवापूर आहे, या ठिकाणून लांबची लोक सकाळी स्मार्ट कार्ड काढायला येतात आणि 3-3 तास लाईन मध्ये राहत आहेत। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण आहेत। एसटीने या ठिकाणी तात्काळ या लोकांची समस्या जाणून या ठिकाणी त्यांना तात्काळ त्यांची स्मार्ट कार्ड काढून द्यावं, नाहीतर शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी येत्या 15 दिवसामध्ये हे त्यांनी जर नियमित नाही केलं तर धडक आम्ही ST डेपोला देणार आहोत।